एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर पहा, आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजला काचपट्टी आणि बटन पट्टी असते ती कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ही अगदी व्यवस्थित पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, या ब्लाऊजला मी काचपट्टी जोडून घेत आहे. तर ही काचपट्टी आपण नेहमी डाव्या साईडला जॉईन करत असतो. काचपट्टी जॉईन करत असताना आपण ती सरळ ब्लाऊज ठेवून त्याच्यावरती आपण जी तुमची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि ती खालच्या साईडला फोल्ड करून तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला ही जॉईन करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी करते येते. तर बघा, ही मी अशा पद्धतीने जॉईन केलेली आहे आणि आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे मी आणि वर टिप मारून घेणार आहे. या उलट जेव्हा आपण ब्लाऊजला हुक जॉईन करत असतो तेव्हा आपण जी लूप पट्टी तयार करतो तर ती कशी असते, तर ती आपण नेहमी खालच्या साईडला जॉईन करत असतो आणि ती वरच्या साईडला फोल्ड करून घेत असतो आणि तिथं आपण ते हुकाचे जे लूक असतात ते करून घेत असतो. पण बटन पट्टी थोडंसं उलटं आहे. आपण डाव्या साईडला काचपट्टी आणि जी लूप पट्टी असते हुकांची ती डाव्या साईडला जॉईन करत असतो, पण जॉईन करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, याच्या एकमेकांच्या अपोजिट आहे. तर ती गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी. बघा, अशा पद्धतीने मी फिनिशिंगमध्ये अगदी इथं काचपट्टी आहे ती इथं जॉईन करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजला बटन पट्टीसुद्धा जॉईन करायची आहे. तर बघा, इथं मी अशा पद्धतीनेही कशा पद्धतीने जॉईन करते ते तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर बघा, इथं मी ठेवून घेतलेले आहेत सर्व टक्स आणि क्रॉसपट्टी आहे ती अगदी आपली व्यवस्थित जशी यायला हवी तशी अगदी परफेक्ट आलेली आहे. त्यानंतर आपण इथं बटनपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बटनपट्टी जोडत असताना बघा, मी हा ब्लाऊज जो आहे तो उलटा ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपली जी पट्टी आहे ती सुद्धा मी उलटीच ठेवून घेतलेली आहे. कमीत कमी 2 ते 2.5 इंचाच्या मी दोन्ही पट्ट्या काढल्या होत्या. जरा कापड होतं असं म्हणतात जाऊ दे, आपण बटनपट्टी थोडी लहान घेतली तरी चालते, 1.5 इंचाची घेतली तरी चालते. माझ्याकडे होती सो मी 2 इंचाचीच घेतलेली आहे. तर बघा, इथं मी उलटी ठेवून इथं टिप मारून घेतलेली आहे आणि ती आतल्या साईडला आपण जॉईन करून घ्यायची आहे, फोल्ड करून घ्यायची आहे, नंतर वरून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी कशा पद्धतीनं दाखवते तुम्हाला. ही मी अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतलेली आहे. व्यवस्थित फोल्ड करायची आहे आपल्याला इथं अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार व्हावा यासाठी. आणि खालच्या साईडनं सुद्धा इथं व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं मी एक टिप मारून घेणार आहे. या उलट जेव्हा आपण हुक पट्टी जॉईन करत असतो ब्लाऊजला तेव्हा आपण ही जी पट्टी आहे ती वरच्या साईडनं खालच्या साईडला जॉईन करत असतो. थोडंसं उलटं आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. काचपट्टी आणि बटनपट्टी जॉईन करत असताना नेहमी बटनपट्टी आहे ती आपण खाली वरच्या साईडला उजव्या साईडला येते आपल्या आहे ती वरून खालच्या साईडला जॉईन करत असतो. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. तर बघा, माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.